आता या लेक्चरमध्ये आपण थ्रस्ट अँड प्रेशरबद्दल बोलणार आहोत. तर आता सर्वात अगोदर थ्रस्ट काय आहे, ओके, त्याबद्दल आपण बोलू. आता एक लक्षात घ्या की थ्रस्ट हा एक प्रकारचा काय आहे, फोर्स आहे. मात्र या फोर्सचं एक वैशिष्ट्य आहे की हा फोर्स काय असणार, ऑलवेज सरफेसला कसा ॲक्ट होणार, परपेंडिक्युलर ॲक्ट होणार. ओके. त्यानंतर थ्रस्ट जी आहे ही स्वतः एक कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्वतः तो एक प्रकारचा फोर्स आहे. दॅट्स वाय त्याचं जे SI युनिट आहे हे SI युनिट काय असेल, न्यूटन असेल. ओके. त्यानंतर एखादा ऑब्जेक्ट आहे समजा, तर हा आपण होरिझॉन्टल सरफेसवर या ठिकाणी प्लेस केला. तर प्लेस केल्यानंतर काय होतं की हा या ठिकाणी किती थ्रस्ट या ठिकाणी अप्लाय करेल. ओके. तर अशा केसमध्ये थ्रस्ट जो आहे तो वेट ऑन द सरफेस, म्हणजे त्या ऑब्जेक्टचं जेवढं सरफेसवरचं वेट असेल, वजन असेल, त्याच्या इक्वल थ्रस्ट त्यावर काय करत असतो, ॲक्ट करत असतो. आता हे झालं जेव्हा ऑब्जेक्ट हा एखाद्या सरफेसवर आहे ना, सॉलिड ऑब्जेक्ट संदर्भात बोललो आपण. आता जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट फ्लुइडमध्ये आहे. ओके. फ्लुइडमध्ये अर्थातच आयदर तो लिक्विडमध्ये असेल किंवा गॅसमध्ये असेल. तर अशा वेळेस लिक्विडमध्ये असताना त्या ऑब्जेक्ट, सपोज आपण एक कन्सिडर करू की हे एक वेसल आहे. ओके. आणि आता सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे जो एका लिक्विडमध्ये, समजा असं आपण कन्सिडर करू. तर जेव्हा हे ऑब्जेक्ट एखाद्या लिक्विड किंवा गॅसमध्ये प्लेस केलेला असतो, तर अशा वेळेस जो फोर्स एक्झर्ट होतो बाय द लिक्विड ऑन एनी पॉईंट, तर हा सरफेसला कसा असणार, परपेंडिक्युलर असणार. जसं की हा सरफेस या भागचा घेतला आपण, तर असा परपेंडिक्युलर असणार. इकडे परपेंडिक्युलर, इकडे परपेंडिक्युलर, इकडे परपेंडिक्युलर. ओके. सो सर्व डायरेक्शनला. आता एक ॲक्च्युली याच्यात मी 4च फेस केलेले आहे, याच्यात अजून किती बाकी बरं, 2, एक फ्रंट आणि एक बॅक आहे की नाही. तर 6च्या 6 डायरेक्शनला, जसं की क्यूब जर पाहिला आपण, तर क्यूबला किती फेस आहेत, 6 फेस आहे. तर 6च्या 6 फेसला लिक्विडकडून जो फोर्स या ठिकाणी एक्झर्ट केला जाईल तो कसा असणार, या ठिकाणी परपेंडिक्युलर असणार. आता एक लक्षात घ्या, लिक्विड फक्त या ऑब्जेक्टवरच फोर्स लावत आहे का, नाही. तर आणखीन एक फोर्स जो आपल्या इथं दिसत नाही तो कोणता आहे माहिती आहे का, हा जो रेड रंगाचा काढला ना मी, हा काय माहिती आहे का, लिक्विडचा फोर्स कशावर आहे, ज्या सिलेंडरमध्ये त्याला प्लेस केलेलं आहे त्या सिलेंडरच्या वॉलवर सुद्धा काय होत आहे, या ठिकाणी फोर्स एक्झर्ट होत आहे. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू आपण लिक्विडमध्ये बुडवलेली आहे, तर केवळ त्या वस्तूवरच लिक्विडचा प्रेशर असतो का किंवा फोर्स असतो का, नाही. तर वॉल ऑफ द कंटेनर सुद्धा काय असतं, त्या ठिकाणी फोर्स अप्लाय केलेला असतो. आता फाउंडेशनमध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल दिले आहेत पहा. एक एक्झाम्पल दिलेलं आहे की सपोज आपण कुठं आहो माहिती आहे का, आपण उभे आहो, स्टँड इन सँड, म्हणजे आपण वाळूमध्ये उभे असताना काय होतं बरं, वाळूमध्ये आपले पाय रोवतात. म्हणजे याचा अर्थ इथं स्पष्ट लक्षात येतं की जो फोर्स ॲक्ट व्हायला आपल्या बॉडीकडून, हा व्हर्टिकली कसा ॲक्ट होतो, डाऊनवर्ड ॲक्ट होतो, आणि त्याच्यामुळं हा फोर्स सँडच्या सरफेसला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे एक थ्रस्टचं एक एक्झाम्पल जर द्यायचं असेल तुम्हाला. दुसरं एक्झाम्पल जर पाहिलं ना तुम्ही, तर एक पिन्स असतात पहा. जेव्हा एखाद्या नोटीस बोर्डला आपण एखादा कागद लावतो ना, तर तिथला एक लहान लहान पिना असतात. तर त्या पिना आपण कशा रोवतो, बरोबर त्या कागदाच्या सरफेसला कसं रोवतो, परपेंडिक्युलर रोवतो, बरोबर आहे का. त्याच्यामुळं ते सुद्धा एक्झाम्पल कशाचं होऊ शकतं या ठिकाणी, थ्रस्टचं, कारण तो सुद्धा फोर्स कसा असतो, आपल्या थंबकडून लावला गेलेला परपेंडिक्युलर असतो. आता थ्रस्ट समजून घेतल्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे आपली ते आहे प्रेशर.
आता प्रेशर संदर्भात एक सिंपल फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, फोर्स पर युनिट एरिया. पण आता आपण काय करायलो, थ्रस्ट अँगलनं प्रेशरचा विचार करायलो. त्यामुळं इथं जो प्रेशरचा फॉर्म्युला असेल तर तो आपल्याला काय घ्यायचा आहे, थ्रस्ट अपॉन एरिया असा आपण फॉर्म्युला घेणार. आणि तुम्हाला माहीत आहे की प्रेशरचे जे SI युनिट आहेत ते काय आहेत, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा दुसरं नाव काय याला, पास्कल. ओके, वाटल्याचं तर मी और लिहितो. तर हे दोन्ही काय आहेत त्याचे SI युनिट आहे. आता या SI युनिट नंतर काही किलो पास्कल वगैरे युनिट पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जसं की 1 किलो पास्कल जर घेतलं आपण तर किती होईल ते 10⁻³ पास्कल. किलोचं काही तुम्हाला एवढं काही अडचण नाही आहे. ओके, किंवा आपण याला 1000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर पण म्हणू शकतो. आता हे जे ब्लेस पास्कल नावाचे एक वैज्ञानिक आहे, तर त्यांच्यावरून हे युनिट पडलेले आहे पास्कल. त्या सायंटिस्टचं नाव काय आहे, ब्लेस पास्कल. वाटस लिहून घेऊ आपण, की ज्या सायंटिस्टच्या नावानं हे युनिट आपण दिलेलं आहे, ज्यांच्या प्रित्यर्थ. कारण आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पास्कल्स लॉ पाहायचा आहे की फ्लूइड प्रेशरचं ट्रान्समिशन कसं होतं, है ना. ही आपली नेक्स्ट कन्सेप्ट असणार आहे. तर सध्या फक्त आपण लक्षात घेऊ की प्रेशरचं जे युनिट आहे तर ज्या सायंटिस्टच्या नावानं आहे त्या सायंटिस्टचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला, ब्लेस पास्कल. आता थ्रस्ट जो आहे तो स्वतः फोर्स आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला यदा कदाचित थ्रस्टचा फॉर्म्युला जर विचारला तर थ्रस्ट इज ऑलवेज इक्वल टू काय घेणार तुम्ही, mg घेणार. ओके, हे इथं लक्षात ठेवायचं, मास इंटू ग्रॅव्हिटी. ओके, त्यानंतर याच्या संदर्भात पुढची कन्सेप्ट आहे आपली तिसरी कन्सेप्ट आजची, ती आहे डेन्सिटी. डेन्सिटी संदर्भात सांगायचं असेल तर डेन्सिटीचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, तो आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आणि दॅट्स वाय त्याचं जर आपण SI युनिट पाहिलं डेन्सिटीचं तर ते आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि डेन्सिटी जी आहे तर जनरली आपण रो अक्षरानं दाखवतो, पण काही केसेसमध्ये ती D अक्षरानं सुद्धा दर्शवले जाऊ शकते. आता डेन्सिटी जी आहे ना तर याचा रिलेशनशिप आपला बियॉन्ड फोर्सशी सुद्धा घ्यायचा आहे. आता बियॉन्ड फोर्स माहिती आहे तुम्हाला काय आहे, तर लक्षात घ्या, इथं आपण वरती हे पाहिलेलं आहे की नाही. तर ऑब्जेक्ट जो आहे ना तर त्याचं जे स्वतःचं वेट आहे हे डाऊनवर्डली ॲक्ट करतं, बरोबर आहे का. तर ते फोर्स, त्याचं वेट आपण काय घेतो, mg. परंतु याला बॅलेन्स करणारा आणि अपवर्ड डायरेक्शननं ॲक्ट होणारा सुद्धा एक फोर्स असतो, है ना, लिक्विडवरून. आणि या फोर्सला आपण काय म्हणतो, फोर्स ऑफ बियॉन्सी किंवा बियॉन्ड फोर्स. आता ह्या बियॉन्ड फोर्सचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये लर्न करायचे. पण सध्या फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मॅग्निट्यूड जे आहे बियॉन्ड फोर्सचं हे डेन्सिटीवर डिपेंड आहे पहा. कारण त्याचा फॉर्म्युला जर तुम्हाला सांगायचं असेल तर तो पाया ρ/g/v, बरोबर. सो आता व्हॉल्यूम आला म्हणजे डेन्सिटी आलीच ना, कारण व्हॉल्यूमचं रिलेशनशिप आहेच. म्हणजे बियॉन्ड फोर्स जो आहे तर तो फ्लुइडच्या डेन्सिटीवर सुद्धा डिपेंड आहे. आणि यामध्ये वाटल्यास मी लिहून देतो की जी डेन्सिटी आपल्याला विचारात घ्यायची आहे तर ती डेन्सिटी कोणाची असणार, लिक्विडची. ओके, सो डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणा किंवा फ्लुइड म्हणा, चालतं ना. त्याच्यानंतर जी तर माहिती आहे तुम्हाला, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याची व्हॅल्यू 9.8 मीटर/सेकंद आहे. आता व्ही जो आहे ना तर याच्यामध्ये दोन लक्षात ठेवायचं, एक आहे व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट, बरोबर, किंवा दुसऱ्या भाषेत काय सांगता येईल आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड किंवा फ्लुइड, है ना, लिक्विडच म्हणू आपण, लिक्विड डिस्प्लेस. कारण आर्किमिडीज प्रिन्सिपल काय सांगतो की एखादा ऑब्जेक्ट जर पाण्यामध्ये, है ना, जेव्हा आपण बुडतो समजा, तर अशा वेळेस त्याच्या
इक्वल व्हॉल्यूमचं लिक्विड काय करत असतो, तो डिस्प्लेस करत असतो. ओके. सो आर्किमिडीज प्रिन्सिपलनुसार जर पाहिलं आपण तर हे तिन्ही ॲप्लिकेबल आहे. सो हा आहे बियॉन्ड फोर्स. ओके. जस्ट इंट्रोडक्शन. पुढे आपण डीपमध्ये पाहू. आता आपली जी चर्चा आहे तर ती चर्चा काय माहिती आहे का, की जे बियॉन्ड फोर्स आहे है ना, बियॉन्ड फोर्सची जर आपण व्हॅल्यू पाहिली, मी मॅग्निट्यूडमध्ये गेलो कारण बियॉन्ड फोर्स याचे अपोजिट असतो. तर याचं डिपेंडन्स आपल्याला डिस्कस करायचं आहे. याचं काय चेक करायचं आहे, डिपेंडन्स म्हणजे त्याचं रिलेशनशिप हे डेन्सिटीसोबत कसं आहे. आता डेन्सिटी कोणाची घेणार आपण, फ्लुइडची. सो आता फ्लुइडची डेन्सिटी आणि बियॉन्ड फोर्स याची 3 नियम लक्षात ठेवा. पहिली गोष्ट लक्षात घ्या की डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट, लक्षात घ्या डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट ही जर डेन्सिटी ऑफ वॉटरपेक्षा जास्त असेल है ना, फ्लुइडसाठी मी सध्या कोण घेतो, वॉटर घेतो, एक फ्लुइड येते लक्षात. सो ऑब्जेक्टची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असेल तर अशा केसमध्ये जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट काय करतो, सिंक, म्हणजे हा पाण्यामध्ये काय होतो, बुडतो. बरोबर. ही पहिली केस. दुसरी केस जी आहे, जर डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट ही डेन्सिटी ऑफ वॉटरच्या इक्वल असेल, शॉर्टकट चालतं ना, इक्वल असेल तर अशा वेळेससुद्धा ऑब्जेक्ट जो आहे ना तर हा इथे एक शब्द वापरायचा की तो पाण्याच्या आतमध्ये असतो, म्हणून याचा शब्द वापरायचा रिमेन सबमर्ज. ओके. सो ऑब्जेक्ट विल रिमेन सबमर्ज कम्प्लिटली, म्हणजे तो पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेला असेल पण तो पाण्यामध्ये कुठेही असू शकतो. त्याच्यामुळे ते लाईन वापरली, ॲट एनी लेवल इन द वॉटर. सो रिमेन सबमर्ज कम्प्लिटली, आणि वाटल्यास इथं लिहितो मी ॲट एनी लेवल, तो कोणत्याही लेवलला असू शकतो. सो ॲट एनी लेवल ऑफ वॉटर. आता इथं मी जे फ्लुइड आहे ते वॉटर घेतले आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आणि तिसऱ्या केसमध्ये जर पाहिलं आपण की डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर असं असेल तर अशा केसमध्ये जो ऑब्जेक्ट आहे ना तो तरंगतो. सो या ठिकाणी आपण काय लिहिणार, ऑब्जेक्ट विल फ्लोट ऑन सरफेस ऑफ वॉटर, ऑन सरफेस इतकं लिहिलं तरी चालतं, ॲड येऊन जाते. हे झाले 3 डिपेंडन्स. आणि त्यानंतर आजच्या लेक्चरमधली शेवटची जी कन्सेप्ट आपल्याला घ्यायची आहे तर ती आहे इयत्ता 8वीची कन्सेप्ट, ती आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. आता रिलेटिव्ह डेन्सिटी जी आहे ना, एक लक्षात घ्यायचं की याला डिफाईन करायचं असेल तर कोणत्याही सबस्टन्सची जी रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची असेल तर त्याचा आपल्याला वॉटरच्या डेन्सिटीसोबत रेशो घ्यायचा. पण वॉटरचं मॅक्झिमम डेन्सिटी कुठं असते, ॲनिमल्स बिहेवियरनुसार 4 डिग्री सेल्सिअसला, आणि दॅट्स वाय अशा केसमध्ये रिलेटिव्ह डेन्सिटी कोणत्याही सबस्टन्सची जर काढायचं असेल तर डेन्सिटी कोणाची घ्यायची, आपल्याला त्या सबस्टन्सची डेन्सिटी घ्या आणि डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअसनं त्याला काय करायचं, डिवाईड करायचं. आता हा एक प्रकारचा रेशो आहे, न्यूमिनेटरमध्ये पण डेन्सिटी, डिनोमिनेटरमध्ये पण डेन्सिटी, त्याच्यामुळे याला एस आय युनिट असेल का, नाही. सो एस आय युनिट जो आहे ते इथं वाटल्यास सुरुवातीलाच लिहितो, नो एस आय युनिट, कोणत्याही प्रकारचं एस आय युनिट नाही. आता रिलेटिव्ह डेन्सिटी जी आहे याला समटाईम्स, कधी कधी, नेहमी नाही, काही विशिष्ट केसमध्ये एक आणखीन एक नाव आहे, ते नाव आपल्याला माहीत पाहिजे. तर ते नाव आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सो काही केसेसमध्ये समटाईम्स इट इज ऑल्सो नोन ॲज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ही जी एक्सेप्शन आहे ते आपण डिस्कस करू. आता तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीबद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल तर लक्षात घ्या की रिलेटिव्ह डेन्सिटीला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी केव्हा म्हणू शकतो, की जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटी, मग ते सॉलिड असो, लिक्विड असो का गॅस असो, तर त्याची डेन्सिटी आपण, आता मला सांगा इथं रेफरन्स कोणी सध्या वॉटर आहे, तर वॉटर जर घेतला तर वॉटरचा रेफरन्स पॉईंट कोणता घ्यायचा, त्याचा 4 डिग्री सेल्सिअसच घ्यायचा. येते लक्षात. जर आपण एअर गेलो तर एअरचं टेम्परेचर गॅसेससाठी किती घ्यायचं आपण, 20 डिग्री सेल्सिअस घ्यायचं. ओके.
सो वॉटर जो आहे ना, तर म्हटलं तर लिहितो मी. आता वॉटर संदर्भात काय सांगितलं मी तुम्हाला की 2 गोष्टी आहेत. एक आहे सॉलिड आणि लिक्विड. ओके, तर सॉलिड किंवा लिक्विड सबस्टन्स आहे, तर त्याचा आपण जर काढायला रिलेटिव्ह डेन्सिटी, तर अशा वेळेस आपण काय घ्यायचं ॲट 4 डिग्री सेल्सिअस. परंतु जर एअर जे आहे गॅसेस सबस्टन्स आहे है ना, आता गॅस आहे, एखादा गॅस आहे समजा, तर गॅससाठी आपण रेफरन्स मटेरियल कोण वापरणार, एअर वापरणार है ना रिलेटिव्ह डेन्सिटी काढताना. तर अशा वेळेस ते टेम्परेचर किती घेतो आपण 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एखाद्या गॅसची रिलेटिव्ह डेन्सिटी एअरच्या संदर्भात काढताना आपण टेम्परेचर किती घ्यायलो 20 डिग्री सेल्सिअस. सॉलिड आणि लिक्विडची डेन्सिटी वॉटरच्या रेफरन्समध्ये काढताना वॉटरचं टेम्परेचर कोणतं घ्यायलो 4 डिग्री सेल्सिअस. तर असे पर्टिक्युलर व्हॅल्यू जर घेत असतो आपण, तर अशा वेळेस याच केसमध्ये रिलेटिव्ह डेन्सिटीला काय म्हणायचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. फायनली आपण पाहू सिग्निफिकन्स ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी. आता या सिग्निफिकन्समध्ये आपल्याला एकूण 3 केसेस स्टडी करायचे आहेत. पण आता सिग्निफिकन्सबद्दल बोललेलो आपण. आता एक लक्षात घ्या, आता सोपा नियम आहे की रिलेटिव्ह डेन्सिटी जी आहे, तर रिलेटिव्ह डेन्सिटी जर 1 पेक्षा जास्त असेल, ओके सांगा बरं सो पुन्हा एकदा सांगतो, रिलेटिव्ह डेन्सिटी जर मोर दॅन 1 असेल, तर अशा वेळेस जो सबस्टन्स आहे तो वॉटरमध्ये काय होणार सिंक होणार. हा रिलेटिव्ह डेन्सिटीचा एक नियम लक्षात ठेवायचा. दुसरं की रिलेटिव्ह डेन्सिटी जर लेस दॅन 1 असेल, ओके सॉलिड किंवा लिक्विडची, तर अशा वेळेस तो जो ऑब्जेक्ट आहे ना, तर तो काय होतो या ठिकाणी फ्लोट होतो. ओके, आता रिलेटिव्ह डेन्सिटी 1 तर असू शकत नाही, कारण वॉटरचं संदर्भात काढणार नाही ना आपण. लक्षात आलं, वॉटरची युनिक आहे, त्याच्यामुळे त्याची कोणासोबत मॅच होत नाही. म्हणून इथं असं इज इक्वल टू 1 करूच नका तुम्ही. 2च केस लक्षात ठेवा की रिलेटिव्ह डेन्सिटी जर 1 पेक्षा जास्त असेल तर ऑब्जेक्ट काय होईल या ठिकाणी सिंक, पाण्यामध्ये बुडेल. रिलेटिव्ह डेन्सिटी जर 1 पेक्षा कमी आली तर ऑब्जेक्ट काय करतो या ठिकाणी, म्हणजे इथं मला सांगा पहिल्या केसमध्ये आपण काय घेऊ शकतो, एक लोखंडी खेळा घेऊ शकतो, त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी 1 पेक्षा जास्त असणार म्हणून तो पाण्यामध्ये बुडाला. आणि बर्फ पाण्यामध्ये का बुडत नाही, कारण त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी काय असणार या ठिकाणी 1 पेक्षा कमी असणार. दॅट्स वाय तो काय करणार या ठिकाणी फ्लोट करणार, किंवा एखाद्या लाकडाची फळी वगैरे हे की नाही, तर ते फ्लोट करतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फ्लुइड, प्रेशर इन फ्लुइड अँड पास्कल्स लॉ या संदर्भात डिस्कस करू.